रीतिरिवाज यानुसार स्वागत करण्यात आलं। त्यासाठी मातोश्रीवर काल विशेष व्यवस्था करण्यात आली होती। हिंदू धर्मानुसार शंकराचार्यांचं स्वागत ज्या धार्मिक शिष्टाचारानुसार करायला हवं त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत आम्ही केलं। त्यांनी माननीय उद्धव साहेबांना, संपूर्ण ठाकरे परिवाराला, शिवसेनेला आशीर्वाद दिले। काही काळ चर्चाही केली। त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही हिंदू धर्मात, असं मत त्यांनी व्यक्त केल्यावरती म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघातानं दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात। याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोळसूळ उठला असेल, टीका टिप्पणी केली असेल, याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही। हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरू शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही। शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत, धर्मगुरू आहेत। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत, त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो। आता तुम्ही शंकराचार्यांना खोटं ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण संपूर्ण तुमचा डोलारा खोटेपणावर आहे। आपण पाहिलं असेल, ह्याच शंकराचार्यांसमोर 2 दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। न्यायालयामध्ये आमचा खटला सुरू आहे घटनाबाह्य सरकारच्या विरोधात। तो चालेल तेव्हा चालेल, पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी। एक प्रकारचे भाजपचा चपराकच आहे का? मी याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही। शंकराचार्यांनी सुद्धा राजकीय भाष्य केलेलं नाही। शंकराचार्यांनी फक्त त्यांचं मन मोकळं केलं, कारण शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते किंवा करता आहेत, त्या शिवसेनेचा विश्वासघातानं कसा तुकडा पाडला याला हिंदुत्व म्हणता येणार नाही। हा हिंदूंचा विश्वासघात आहे, अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या। मुख्यमंत्र्यांचा देखील आशीर्वाद त्यांना देण्यात आला। मुख्यमंत्री घोष शंकराचार्यांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि मातोश्रीवर येऊन शंकराचार्यांनी हा आशीर्वाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे। सर, गडचिरोलीमध्ये एका विद्यार्थी आपका हिंदी में क्या है? देखिए, ज्योतिर्मठ के आदरणीय शंकराचार्य जी अभी मुक्तेश्वरानंद जी ने, जिनका मुंबई में कार्यक्रम था, एक कार्यक्रम को आए थे। मातोश्री में उनका कल आगमन हुआ। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी की ये वास्तु रही है, तो सब चाहते हैं एक बार उस वास्तु में आए